जेवला नाही हा. आणि ह्या गोष्टीचा तुमच्या तब्येतीवर परिणाम व्हायला नको, त्यामुळे नीट जेवायचं. अगं रुपाली, आता माझा अमोल सापडलाय की नाही, आता डबल जेवीन मी. विना काका, अमोल सापडला त्याचा उत्साह ठीक आहे, पण आर्याची आई काय म्हणाली हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. म्हणजे नक्की तुला काय म्हणायचंय स्वप्नील? म्हणजे आर्याची आईने स्पष्टच सांगितलं आपल्याला, अपर्णा आणि अर्जुन असंच भेटत राहिले ना तर त्या स्वतःच अर्जुनचं आणि आर्याचं लग्न मोडतील. नाही म्हणजे अमोल आपलाच आहे, त्याला भेटण्याबद्दल काहीच म्हणणं नाही कोणाचं, पण अपर्णा अर्जुनच्या जवळ आलेली कोणालाच नाही आवडणार. हो ना, आर्या सकाळी घरी आली होती. भाऊजींना अपर्णाविषयी बोलताना ऐकलं आणि निघून गेली ती. त्या बिचाऱ्याला का त्रास आहे हा सगळ्याचा? आणि मला सांगा, तिची काय चुकी हो ह्याच्यात? हे खरं आहे विनायका, कारण जेव्हा अपर्णानं अर्जुनला एकटं सोडलं ना तेव्हा आर्यानंच आधार दिला होता. तिनं त्याला किती सांभाळून घेतलं हे लक्षात आहे ना आपल्या. हो, म्हणूनच मी आर्याला जेवायला बोलवले. कदम, मी आलो जाऊन बरं का लगेच. अहो भाऊजी, जेवण तयार आहे, तुम्ही जेवण करून जावा ना. नाही बहिणी, आत्ता नको, आत्ता जरा गडबड आहे. मी आप्पीच्या घरी चाललोय. का? अर्जुन, अरे हे कधी ठरलं? अरे दादा, आत्ताच तिला फोन केला होता, म्हणलं अमोलला भेटायला यायचंय, तर ती म्हणली ये. मी येतो, लगेच येतो, जाऊन आलो. भाऊजींना हल्ली स्वतःच्या गोष्टी स्वतःच ठरवायला लागलेत. अहो आपल्याला तरी सांगितलं पाहिजे ना त्यांनी. मामनजी, अहो त्यांच्यासाठी एवढं मोठं पाऊल उचललंय आपण, आणि त्यांचं काय चाललंय? जाऊबाई आले. हा आर्या, चल ना, ये आत. ये ये. म्हणजे आणि एवढ्या सकाळ सकाळी कुठे गेला तो? अपर्णाच्या घरी. काय? अगं म्हणजे अमोलला भेटायला गेलेत ते. जाऊबाई, तुम्हाला माहित होतं ना अर्जुन घरी नाहीये, मग तरी पण तुम्ही मला का बोलवून घेतलं? असंही तो मला गृहीतच धरतो, मला काही न सांगता कुठेही निघून जातो. आणि हे असं आता किती दिवस चालणार आहे? आर्या, सॉरी. अगं मला खरंच माहिती नव्हतं की भाऊजी अमोलला भेटायला जाणार आहेत. अर्जुन कधी काय करेल हे कोणाला माहीत असतं का? त्यात काय आहे नवीन? हे बघ आर्या, तू चिडू नकोस ना. मला एक सांग आर्या, तुला भाऊजींशी लग्न करायचं आहे ना? जाऊबाई, हा काय प्रश्न झाला? मग तुला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. काय? हे बघ, भाऊजी अमोलला भेटले तरी चालते, पण आपण अपर्णाला भाऊजींच्या जवळ जाऊ द्यायचं. म्हणजे तुला भाऊजी हवेत ना, तर मी वाटेल ती मदत करायला तयार आहे, पण तू अशी नाराज राहून चालणार नाही. हा, मग काय करू? अगं तुला तुझ्या प्रेमासाठी लढावं लागल, आणि तू जर अशी सतत नाराज राहशील तर ती अपर्णा पुन्हा एकदा ह्या घरात गृहप्रवेश करून जाऊबाई, नाही हं. अर्जुनला मिळवण्यासाठी मी वाटेल ते करीन, पण अर्जुन मला हवाच आहे. बाबा, मी रेडी आहे. अरे वा, मला माहित होतं तू येणार आहेस म्हणून. बाबा, आता तू मी सगळे खूप 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 मजा करू. अमोल, अरे बाळा, बाबा, मी आज तुला सगळे बुक्स दाखवतो, आज रूम पण दाखवतो. दाजी, अहो घरात तरी चला की. अमोल, मला दाजींना घरात येऊन दे. अर्जुन, सकाळपासून लय वाट बघितली बघ त्यानं. काय खाल्लं पण नाही ना. आम्ही काय विचारलं की म्हणतोय बाबांबरोबरच खाणार आहे. हो अरे, भूक लागली आहे त्याला. अमोल, बाळा, आपण एक काम करू ना, आपण आज बाहेर फिरायला जाऊ आणि तिकडेच खाऊ मस्त मस्त. भेळ खाऊ, पाणीपुरी खाऊ. तुला काय काय आवडतं? बाबा, आता मला भूक नाहीये, आपण चिवडा ना, आणि भूक लागली ना मानी बोलू झाली भाजी खाऊ. आणि तुला पण माझी हातची भाजी आवडते ना?
मला ना अमोलचं वागणं बघून भीती वाटते हो, की अमोल फक्त कायमचं त्यांच्या वडिलांकडे नको जायला. बाळा अरे तिकडे ना काका काकी आजोबा तुझी वाट बघतायत. तू येणार ना म्हणून सकाळी लवकर उठले, त्यांनी काय काय बनवायला सुरुवात केली, तयारीला सुरुवात केली. आपण एक काम करू, आपण ना माझ्या घरी जाऊ आणि तिकडे खेळू आणि तिकडेच मजा करू, आहे की नाही? अर्जुन दादा, अहो आत पण नाही यायचं का तुम्हाला? नाही तसं नाही, तिकडे सगळे थांबलेत ना, आत आलो तर उगाच वेळ होईल. चहा तरी घ्या ना फक्त. येईन परत येईन. आता इकडेच राहिलं बाबा येणार आहेत, हो ना बाबा? अमोल बाळा जायचं का? आपल्याला उशीर होतोय, निघायचं? बाबा तू आणि मी फक्त. अरे नाही, तुझे फ्रेंड्स आहेत ना समर कॅम्प मधले, त्यांना पण बोलव, त्यांना घेऊन जाऊ आपण. बाबा मी तुझ्या बरोबर एकटा नाही येणार, मग माझी मा बरोबर पाहिजे. बाबा बोल ना, आपल्या बरोबर मा आली तर चालेल ना? मा तू येशील ना माझ्या बरोबर बाबांच्या घरी? बाबा बोल ना रे. हा ठीक आहे, जाऊ आपण.